सर्वांचं स्वागत आहे आपल्या वटपौर्णिमा स्पेशल एका व्हिडिओमध्ये। तर खूप छानसा व्हिडिओ आहे, सर्वांनी पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आज होती वटपौर्णिमा आणि आम्ही सगळ्या महिला मस्त नटून आवरून वडाची पूजा करण्यासाठी गेलो होतो। तर चालली होती, कोणाची पूजा झाली होती, कोणाची चालली होती, कोणाचे फोटो काढायचे चालले होते, कोणाच्या वडाला फेऱ्या घालायच्या चालल्या होत्या। हाच पती आम्हाला म्हणजे प्रत्येकीला जन्मोजन्म मिळू दे यासाठी ह्या वडाला 7 फेऱ्या मारायच्या असतात 7 जन्मांसाठी। बघा, ज्यावेळी सावित्रीचा पती सत्यवान हा वडाच्या झाडावरून खाली पडला आणि तिथंच त्याचे प्राण गेले होते, तर यम ज्यावेळेस न्यायला आले त्याच्या पाठोपाठ जाऊन सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून माघारी आणलं होतं। अशी एक वडाची कथा आहे, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वडाच्या झाडाप्रमाणे विशाल असं आयुष्य आपल्या पतीला लाभावं म्हणून सगळ्या गृहिणी ही पूजा करत असतात। खरं तर ही आपण फक्त पुराणामध्ये ऐकलेली कथा आहे, परंतु आजसुद्धा आपण पाहतो आजच्या युगामध्ये प्रत्येक स्त्री आपल्या पतीला सुखामध्ये दुःखामध्ये साथ देऊन एक पतिव्रता म्हणून त्याच्याबरोबर उभा असते आणि आपल्या पतीचं एक रक्षक बनून ती सदैव संसारामध्ये उभी असते। तीसुद्धा काही सावित्रीपेक्षा कमी नाही असं मला वाटतं। फक्त जोडीदाराच्या नावाने साज शृंगार करणारी तीच पतिव्रता असं नसून जोडीदाराच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा संसार व्यवस्थितरित्या सांभाळून आणि त्याच्या सगळ्या घराची संपूर्ण कुटुंबाची जी काळजी घेते तीच खरी पतिव्रता असं मला वाटतं। तर इथं बघा, सगळ्यांनी मस्त अशी आम्ही पूजा करून घेतली, वडाला फेऱ्या पण मारून घेतल्या। मला जेवढं काही माहिती होतं वडाविषयी किंवा ह्या व्रताविषयी तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सावित्रीविषयी आणि तिच्या पावित्र्याविषयी 4 ओळी मी इथं सादर करते। जाऊन या यमापाशी मागतेस आपला पती, पतिव्रते तुझी कीर्ती ऐकून या नारी, जे तुझे व्रत आचरती, आणलास आपला पती अभय देऊन या, पतिव्रते तारी त्यासी। अशा सत्यवान सावित्रीच्या काही ओळी मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुराणामधल्या। तर चला, सगळ्यांनी मनापासून आपल्या जोडीदाराच्या आयुष्यासाठी भरभरून अशी वडाला प्रार्थना करूया आणि आता ऐकूया सुंदर आजीची इन घेऊन फोटो काढत होते एवढा वेळ ओळख नव्हती म्हणून आता तुम्ही म्हणताय सुने घ्या। पांडुरंगाच्या देवळात हळदी कुंकू लेते बसून शिवाजी महाराजांना आयुष्य मागते ब्रह्मदेवापासून। अरे वा वा वा, छान। कोण घेतय? चला येत नसतं वय तुम्ही घेता हे कोण येता का? घ्या, चालू होतं परत बंद करा। ताटात हळदी कुंकाच्या राशी नामदेवरावांचं नाव घेते वडी काहीतरी चांदीच्या ताटात हळदी कुंकाच्या राशी नामदेवरावांचं नाव घेते वड सावित्रीच्या पौर्णिमेदिवशी। गेलं कुठं? सावित्रीच्या पतिव्रते पुढे यमही आले शरण, उमाकांतरावांचं नाव घेते वटपौर्णिमेचे कारण। वा वा वा। शेगावचे गजानन शिर्डीचे साई, शेगावचे गजानन शिर्डीचे साई अमोलरावांचं नाव घेते उत्कर्ष आणि प्रज्वलची आई। हे सुताचा धागा गोरखरावांच्या हृदयात माझी जागा, घेते हिसावा दत्तात्रेयावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा। सवसनीच्या चांदीचा करण निर्याच्या गोळात मनोहर पटलाचं नाव घेते सवसनीच्या मेळात। पौर्णिमे दिवशी वड्याला फेऱ्या मारते 7, नितीनरावांचं नाव घेते जन्मोजन्मी लाभावे साथ। राजहंस पक्षी वनी देतो शोभा लक्ष्मणरावांच्या पाठीमागे आणि मारुतीला बोलते नवस लालासाहेब पाटलाचं नाव घेते आज आनंदासाठी। चांदीची डबी निर्याच्या गोळात शिवाजी पाटलांचं नाव घेते सवासनीचे म्हणजे इकडलं महादेवाच्या पिंडीला कुंकवाचे वापर शिवाजीरावांचं नाव कुंकू कुंकवात पडला मोठी लक्ष्मणराव माझी पत्नी रंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण किरणरावांचं नाव घेते चव्हाणांची माझी मायाळू देर माझा हौशी शिवाजी महाराजांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी। कार्तिकी पंढरीची वारी नामदेवरावांच्या तोंडात रामकृष्ण।
वर्षातून एकदा येतो अधिक मास. मग श्रावणसाठी ठेवला वटपौर्णिमेचा उपवास. साखरेच्या इकडे नारायणरावांचं वाटीत वाटी वाटीत शिरा प्रशांतराव माझ्या हृदयातला हिरा. त्या मागच्या थोड्या ताई इकडे सारखा म्हणजे त्या विठ्ठलाच्या देवळात रुक्मिणीच्या रावळात गुलाबी बसून काशीनाथ रावणा अक्षय मागते ब्रह्मदेव. तर अशा छान पद्धतीने आमचा वटपौर्णिमेचा सण साजरा झाला. सगळ्यांनी मस्त असे उखाणे पण घेतले. तर आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. एक लाईक वटपौर्णिमेसाठी आणि सगळ्या सुवासिनींसाठी. धन्यवाद.